बर, ओके. 2 मिनिटांनी स्क्रीन शेअर करते. आपला हा जो अभ्यासक्रम आहे, हे जे हा जो कोर्स आहे त्याचं नाव डिबेट्स इन इंडियन हिस्ट्री आहे. त्याचं इंट्रोडक्टरी लेक्चर आपण गेल्या वेळेला केलं की भारतीय इतिहास शिकताना तुम्ही आता इतिहास विषयामध्ये मास्टर्स करताय, तर आपल्याला या विषयामध्ये झालेले वेगवेगळे वादंग का बरं अभ्यासायला पाहिजे, तर त्याची उपयुक्तता आणि त्यामधून तुम्हाला मिळणारं लाईफ स्किल, तुम्हाला मिळणाऱ्या आयुष्याबद्दलचं एक वेगळा दृष्टिकोन किंवा आयुष्यामध्ये पुढे वाटचाल करताना आपल्याला जी काही कौशल्य आत्मसात करावी लागतात, ती कौशल्य या अभ्यासक्रमामधनं, कौशल्य म्हणजे आपण जे एरवी असं उपयुक्त स्वरूपाचं कौशल्य की इलेक्ट्रिकचं काम करणं, कम्प्युटर दुरुस्ती अशा स्वरूपाचं नसून हे माणसांशी बोलण्याचं, आपलं म्हणणं पटवून देण्याचं, दुसऱ्याचं म्हणणं ऐकण्याचं आणि एका सभ्य अशा पद्धतीने एकमेकांशी चर्चा करण्याचं कौशल्य हे या कोर्समधनं तुम्हाला आत्मसात करता येईल असं मी त्याचं उद्दिष्ट गेल्या वेळेला आपण चर्चा करताना सांगितलं होतं. तर त्या अनुषंगाने आता आपण ऍक्च्युअल युनिट्स या विषयाचे जे विषय आहेत, या अभ्यासक्रमामधले जे छोटे छोटे विषय आहेत त्यांचा अभ्यास सुरू करूया. पहिलं युनिट आहे त्याचं नाव आहे ओरिएंटलिझम अँड एपिस्टेमिक व्हायलन्स. एपिस्टेमी म्हणजे काय बघा बरं जरा गुगल मध्ये तुमच्या. EPISTEME, एपिस्टेमी. Episteme is a philosophical term which refers to a principled system of understanding scientific knowledge. Comes from ancient Greek word epistemi, meaning to know, to understand, to be acquainted with. मी तुम्हाला हा राहुल काय सॉरी काय ज्ञानमीमांसा. हा ज्ञानाची मीमांसा, बरोबर. मीमांसा म्हणजे पुन्हा मीमांसेचं व्युत्पत्ती कशी लावायची, एखाद्या गोष्टीचं आपण मान करतो म्हणजे एखाद्या गोष्टीचं मापन करतो. मीमांसा म्हणजे एखादी गोष्ट नीट मोजून मापून तोलून पारखून घेणे म्हणजे मीमांसा. मग ज्ञानाची मीमांसा करणं म्हणजे ज्ञानाची पारख करणं, समजून घेणं, ते त्याची तुलना करून पाहणं की हे बरोबर आहे की ते बरोबर आहे, पृथ्वी केंद्रस्थानी आहे का सूर्य केंद्रस्थानी इत्यादी. ज्ञानमीमांसा, एपिस्टेमॉलॉजी, ह्या सगळ्याचा अर्थ काय, तर आपण कुठल्याही गोष्टीबद्दल जेव्हा ज्ञान प्राप्त करून घेतो, एखाद्या गोष्टीबद्दल माहिती घेतो, समजून घेतो ती गोष्ट, तर ती कशा पद्धतीने आपण समजून घेतोय, ते समजून घेताना आपण कुणाच्या शूज मध्ये उभे आहोत, कुठल्या बुटांमध्ये आपण उभे आहोत, म्हणजे कुठल्या भूमिकेतून, कुठल्या दृष्टीच्या कोनामधून, पॉइंट ऑफ व्ह्यू मधून आपण ती समजून घेतोय, हे सगळं जाणून मग त्या व्यक्तीने घेतलेला स्टँड, त्या व्यक्तीने जे करून घेतलेलं आकलन असतं ते समजून घेणं म्हणजे ज्ञानाची त्या मीमांसा करणं. म्हणजे जे मला मिळालेलं ज्ञान आहे, समजा मी म्हटलं की आता हवा थंड आहे, असं मी जर म्हटलं आणि गुंजन तिकडं औरंगाबाद जिल्ह्यामध्ये, नेहा तिकडे पिंपरी चिंचवडमध्ये, उद्धव आणखीन लांब आहे, राहुल नाशिक जिल्ह्यामध्ये, तर तुम्ही सगळ्यांनी जर का आता हवा थंड आहे हे मी म्हणतेय याच्याशी भांडायला सुरुवात केली, समजा की नाही नाही आमच्या इथे तर खूप ऊन पडलंय, किंवा नाही नाही मला तर उकडतंय, मला नाही थंड वाटत आहे, तर आपण फ्रुटफुल चर्चा करू शकू की तुम्ही हे समजून घेतलं की ज्या अर्थी मॅडम म्हणतात की आता हवा थंड आहे, त्या अर्थी त्या सावलीमध्ये बसल्या असतील, पुण्यामधली हवा थंड असेल, आता महिना जानेवारीचा आहे त्यामुळे इथे टेम्परेचर 20-22च्या आसपास असेल, इत्यादी सगळ्या गोष्टींमुळे त्यांना असं वाटतंय की हवा थंड आहे. हे जर तुम्ही माझी स्थल काल परिस्थिती समजून घेतली तर मी काय म्हणते ते समजून घेणं तुम्हाला अधिक सहज सोपं होईल. हा मुद्दा पटला का, की मला थंड का वाटतंय याची जेव्हा तुम्ही कारण मीमांसा समजून घेता तेव्हा माझं म्हणणं समजून घेणं तुम्हाला अधिक सोपं जात. हे पटतंय का?
येस मॅम. काय पटलं? जेव्हा म्हणजे आपण एखादं स्टेटमेंट किंवा काही बोलतो, ते त्याच्या विचारानुसार किंवा मग जसं तुम्ही म्हटलं की तिथली एन्व्हायरमेंटल कंडिशन बद्दल जर का ते स्टेटमेंट असेल, तर ते त्या सिच्युएशन नुसार बदलतं किंवा त्यांचा काय पॉइंट ऑफ व्ह्यू तो असू शकतो. राईट. म्हणजे ज्ञानमीमांसा करणं म्हणजे एखादी गोष्ट जेव्हा आपल्याकडे ज्ञान म्हणून समोर येते, तेव्हा त्याच्या आजूबाजूची स्थल, काल, परिस्थिती, त्या व्यक्तीने त्याला ज्ञान म्हणून का मांडलेलं आहे आपल्या समोर, ही सगळी त्याची बॅकग्राऊंड, पार्श्वभूमी समजून घेणं आणि मग त्या ज्ञानाची परीक्षा करणं म्हणजे ज्ञानमीमांसा. ही सगळी एकदम मी अचानक ज्ञानाची चर्चा का करायला लागले, तर आपलं हे जे युनिट आहे, या युनिटचं नाव आहे ओरिएंटलिझम अँड एपिस्टेमिक व्हायलन्स. आता व्हायलन्स तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, व्हायलन्स म्हणजे हिंसा करणं, एखाद्या गोष्टीला धक्का पोचवणं, हानी करणं त्याची. मग एपिस्टेमिक व्हायलन्स म्हणजे ज्ञानाला कसा काय धक्का लावायचा, ज्ञानमीमांसेच्या दृष्टीने हिंसा कशी करायची, हे आपण या युनिटच्या माध्यमामधनं समजून घेणार. त्यामुळे ह्या युनिटचं नाव जरा समजायला अवघड असलं तरी सुद्धा आपल्याला हे लक्षात आपण घेऊ शकतो की बाबा एपिस्टेमिक व्हायलन्स या मधून काय काय गोष्टी अभिप्रेत आहेत. तर त्या म्हणजे ज्ञानशास्त्रीय हिंसाचार असं त्याचं आपण प्रिसाईज भाषांतर. हिंसाचार अगदी नाही म्हणलं तरी हिंसा, ज्ञानशास्त्रीय हिंसा म्हणजे ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये केलेली हिंसा. तुम्हाला हे दिसतंय का? मला इंटरनेट कनेक्शन इज अनस्टेबल असं दिसतंय मध्येच. स्क्रीन शेअर केलेला दिसतोय? हो मॅम. ओके. मग हे आपल्या युनिटचं नाव आहे, पौर्वात्यवाद आणि ज्ञानशास्त्रीय हिंसा. तर सुरुवातीला आपण जरा बरीच चित्र बघणार आहोत, म्हणजे ती चित्र आणि त्या चित्रांमधले विषय, त्याच्यामध्ये दर्शविलेल्या वास्तवाबद्दल तुम्ही तुमच्या मनात काही एक तुमची इम्प्रेशन्स, तुम्हाला काय वाटतं, तुमचं आकलन काय आहे हे मनात ठेवा. मग आपण ते चित्र तुम्ही बघाल, त्याच्यानंतर आपण ओरिएंटलिझम म्हणजे नक्की काय आणि ज्ञानशास्त्रीय हिंसा त्यातून कशी होते याच्याबद्दल आपण बोलू. तर चित्र, पहिलंच चित्र काय आहे पहिल्या चित्रामध्ये? दिसतंय चित्र पहिलं? हो मॅम. काय आहे चित्रात? या पेपरात तुम्ही जास्त बोलायचे, मी कमी. पुढे काही लोक बसलेले आहेत आणि त्यांच्या समोर एक नग्न मुलगा आहे जो सापाशी वगैरे खेळतोय, म्हणजे सापाचा काही खेळ दाखवतोय करून. आणि बाजूला काहीतरी तो पुंगी वाजवणार काहीतरी दिसतं. काय वाटतंय चित्र बघून हे? आणि अजून वरच्या बाजूला काय आहे चित्राच्या वरती? माझा माऊस फिरवलेला दिसतोय का तुम्हाला? ओरिएंटलिझम. आणि वर त्याच्या एडवर्ड सईद. म्हणजे एडवर्ड सईद या लेखकाने लिहिलेल्या ओरिएंटलिझम नावाच्या पुस्तकाचं हे मुखपृष्ठ आहे. आणि या मुखपृष्ठावरच त्यांनी ओरिएंटलिझम दर्शवणाऱ्या पौर्वात्यवादी काय म्हणूया आपण, पूर्वग्रह दर्शवणाऱ्या एका चित्राची त्यांनी मुखपृष्ठ म्हणून निवड केली. एडवर्ड सईद हे कोण होते? तर 20व्या शतकामध्ये होऊन गेलेले एक मोठे विचारवंत, इतिहासकार, तत्वज्ञ म्हणजे एडवर्ड सईद. यांच्या ओरिएंटलिझम या पुस्तकाच्या अनुषंगाने आपण पौर्वात्यवाद या गोष्टीची चर्चा करणार आहोत. ह्याच्यासाठी तुम्हाला वापरण्यासाठी पुस्तकं म्हणजे ओरिएंटलिझम हेच पुस्तक तुम्हाला फ्री ऑनलाईन अवेलेबल आहे.
गुगल बुक्स मध्ये तुम्हाला ते मिळेल. एक दुसरं म्हणजे माझा ओरिएंटलिझम आणि प्रतिनिधित्वाच्या मर्यादा नावाचा लेख आहे मराठीमध्ये. तो तुम्हाला माझ्या अकॅडमियाच्या पेजवरती वाचता येईल. तिसरं म्हणजे इतिहास लेखन मीमांसेचं जे काळं पुस्तक आहे त्याच्यामध्ये राजा दीक्षित सरांनी पण पौर्वात्यवाद या विषयावरती उत्तम लेख लिहिलेला आहे. तोही लेख तुम्हाला अभ्यासासाठी वापरता येईल. म्हणजे एक म्हणजे मूळ ओरिएंटलिझम हे पुस्तक, दुसरं म्हणजे हे 2 मराठीमध्ये आमचे लेख. तिसरं म्हणजे मी तुम्हाला ईमेल वरती किंवा Moodle वरती, आता तुम्हाला Moodleने शिकवायचं असेल तर Moodle वरती तुम्हाला मी काही आर्टिकल्स टाकेन. त्याच्यातलं जुका जुकी नावाचा एक माणूस आहे, जुका जुकी, त्याचं ओरिएंटलिझमचं आर्टिकल विशेष चांगलं आहे. तर ते जरूर तुम्ही वाचा. मी ते कधीतरी JSTOR वरनं डाउनलोड करून ठेवलेलं आहे. ते फक्त मला देण्याची आठवण करा किंवा ईमेलवर किंवा Moodle वरती तुमच्या. तर हे मटेरियल झाले. आता ह्या युनिटमध्ये आपण कसं पाहत जाणार आहोत. तर फर्स्ट आपण काय बघणार आहोत की ओरिएंटलिझम या एक सेकंड शब्दाचा अर्थ कसा बदलत गेला. राईट. ओरिएंटलिझम या शब्दाचा अर्थ, पौर्वात्यवाद या शब्दाचा अर्थ कसा बदलत गेला हे आपण बघणार. की 78 साली एडवर्ड सईदचं जेव्हा आहे मगाशी आपण ज्याचं मुखपृष्ठ पाहिलं ते पुस्तक प्रकाशित झाल्याच्या नंतर ओरिएंटलिझम या शब्दाच्या अर्थात खूप ड्रास्टिक फरक पडला. पहिल्यांदा काय होता त्याचा अर्थ, ओरिएंट आणि ओरिएंटलिझम. ओरिएंट म्हणजे पूर्व दिशा. ओरिएंटल क्विझिन म्हणजे काय येतं, ओरिएंटल हॉटेल म्हणजे आपण एखाद्या मल्टी क्विझिन रेस्टॉरंट मध्ये गेलो तर ओरिएंटल म्हणजे काय मिळतं त्याच्यामध्ये, चायनीज फूड, जॅपनीज फूड, थाई फूड, श्रीलंकन फूड, बस माझ्या ज्ञानाची एवढीच कक्षा आहे, कोरियन कदाचित फूड. ओरिएंटल म्हणजे पौर्वात्य. ओरिएंट या दिशेचं, ओरिएंट हे त्या दिशेचं नाव आहे, पूर्व दिशेचं. तर ओरिएंटलिझम म्हणजे पौर्वात्य विषयांचा अभ्यास करणं, त्यांच्याबद्दलचा विचार करणं, त्यांच्याबद्दल काही ज्ञान निर्माण करणं म्हणजे ओरिएंटलिझम असा अगोदर अर्थ होता. कशाच्या अगोदर, कशाच्या आधी हा अर्थ होता? ओरिएंटलिझम म्हणजे पूर्वेचे अभ्यास. एडवर्ड सईद यांचं बुक येण्या अगोदर. एडवर्ड सईद यांचं पुस्तक येण्याच्या अगोदर ओरिएंटलिझमचा सिंपल अर्थ होता की पूर्वेचा अभ्यास करणं, पौर्वात्य विषयांचा अभ्यास करणं. पण पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर मात्र ओरिएंटलिझम या शब्दाला निगेटिव्ह, काहीसा नकारात्मक, काहीसा नाही बराच नकारात्मक अर्थ प्राप्त झाला. की ओरिएंटलिझम म्हणजे काय, तर प्रेजुडाइज्ड वे ऑफ डिपिक्टिंग द ओरिएंट. पूर्वेकडे पाहण्याचा एक पूर्वग्रह दूषित असा मार्ग, असा एक काय अशी पद्धत म्हणजे ओरिएंटलिझम. की पौर्वात्य म्हणजे जे काय असेल ते सबस्टँडर्ड आहे, चांगलं नाही, कमर्शियल आहे, असा जो विचार मांडला जातो त्याला ओरिएंटलिझम असा अर्थ एडवर्ड सईदच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या नंतर प्राप्त झाला. लार्जली वेस्टर्न अँड बायस्ड ऑडियन्स साठी हे सगळं सांगायचं कधी की हे ओरिएंटल लोक असेच असतात, घाणेरडे असतात वगैरे वगैरे, काय असतात ते आपण बघूच पुढे. पण पौर्वात्य लोकांबद्दल ही दूषित अशा पद्धतीचं त्यांचं चित्रण हे कुणासाठी केलं जातं, ऑडियन्स कोण असतो, तर तो ऑडियन्स हा लार्जली वेस्टर्न आणि बायस्ड असतो. की त्यांना ऑलरेडीच माहित असतं की हे लोक सबस्टँडर्ड आहेत, कमर्शियल आहेत, हे काही आपल्यासारखे चांगले लोक नाहीयेत, हे मागास आहेत, असे विविध पूर्वग्रह ज्यांच्या मनात ऑलरेडी आहेत अशा एका श्रोतृवर्गासाठी पूर्वेचं आणखीन दूषित पद्धतीने केलेलं चित्रण म्हणजे पौर्वात्यवाद असा अर्थ या एडवर्ड सईदच्या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर समाजामध्ये रूढ झाला. हे कोणी केलेलं चित्रण आहे? फॉर अ बायस्ड ऑडियन्स बाय द प्रायमरीली वेस्टर्न व्हाईट कलोनियल मास्टर्स. हे चित्रण तुम्ही आम्ही करत नाही की हे पहा हे ओरिएंटचे लोक, हे पहा हे चीनी लोक, कोरियन लोक, भारतीय लोक, हे तुम्ही आम्ही करत नसून हे वर्णन करणारा, सांगणारा जो निवेदक असतो तो साधारणतः पाश्चात्य असतो, गोरा असतो
आणि वासाहतिक कालखंडामधला राज्यकर्ता असतो, मास्टर असतो. तर ह्या वासाहतिक कालखंडामधल्या राज्यकर्त्यांनी जेव्हा पूर्वेकडच्या विषयांबद्दल अशी दूषित स्वरूपाची चुकीची माहिती ऑलरेडी पूर्वग्रह दूषित अशा ऑडियन्ससाठी, अशा श्रोतृवर्गासाठी सादर केली, त्याला पौर्वात्यवाद असं नाव एडवर्ड सईदच्या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर रूढ झालं. नक्की काय झालं लक्षात आलंय का तुमच्या? हे अगोदर ओरिएंटलिझम म्हणजे काय होतं? पूर्वेकडचा अभ्यास. हा, आणि पुस्तक प्रकाशित झाल्याच्या नंतर काय झाला त्याचा अर्थ? पूर्वेच्या लोकांबद्दल पूर्वग्रह असणार अभ्यास. पूर्वेबद्दलचा पूर्वग्रह. हो, खरंय. आणि त्या पूर्वग्रहामधून केलेला अभ्यास, सादर केलेलं ज्ञान. म्हणजे नुसतं माझ्या मनामध्ये या लोकांबद्दल वाईट भावना इथे ते थांबत नाही, तर त्या वाईट भावनेचे ट्रान्सलेशन मी निर्माण केलेल्या ज्ञानामध्ये होतं की हे लोक असेच असतात, हे लोक वाईटच असतात, हे लोक अशक्तच असतात, इथली हवा वाईट आहे, इत्यादी इत्यादी. म्हणजे पूर्वग्रह आणि ज्ञान जे मी निर्माण करते त्याच्यामधलं इंटर रिलेशनशिप, त्यांच्यामधला जो सहसंबंध आहे तो ओरिएंटलिझम या पुस्तकातून एडवर्ड सईद यांनी अधोरेखित केला. की तुम्ही जे ज्ञान लोकांसमोर सादर करताय ते ज्ञान हे निरपेक्ष किंवा वस्तुनिष्ठ असायला हवं, पण ओरिएंटलिझमच्या केसमध्ये मात्र असं होतं की हे पाश्चात्य वासाहतिक गोरे राज्यकर्ते असल्यामुळे त्यांनी निर्माण केलेलं ज्ञान हे अतिशय पूर्वग्रह दूषित अशा स्वरूपाचं आहे आणि त्यामुळे ते बायस्ड आहे. बायस्डला अजून चांगला मला पूर्वग्रह सोडून शब्द आठवत नाहीये, पण पक्षपाती आहे. हा, पक्षपाती हा चांगला शब्द आहे. हे पक्षपाती अशा स्वरूपाचं ज्ञान आहे. हे एडवर्ड सईद यांनी ओरिएंटलिझम या पुस्तकातनं अधोरेखित केलं. तर त्याची काही उदाहरणं आपण आता, मी म्हणलं तुम्हाला चित्र, तर त्या चित्रांच्या मधनं आपण उदाहरणं पाहू की चित्र काढणारा जो आहे हा कलाकार तो पाश्चात्य आहे. तो ज्यांच्यासाठी ही चित्र काढतोय, ज्यांनी येऊन गॅलरीमध्ये हे चित्र पाहावं अशी अपेक्षा आहे, ते लोकही पाश्चात्य आहेत. परंतु जे चित्र तो निर्माण करतोय, जी प्रतिमा तो निर्माण करतोय ती पूर्वेकडच्या काही विषयांची प्रतिमा आहे. म्हणजे भारतीय, समजा आता ह्या देवळाचं नाव, ह्या देवळाचं नाही, या चित्राचं नाव आहे पागोडाज ऑफ रामेश्वरम. पागोडाज ऑफ रामेश्वरम. तर हे पागोडाज ऑफ रामेश्वरम नावाचं चित्र काढणारा पाश्चात्य चित्रकार आणि बघणारे पाश्चात्य लोक, ह्या चित्रामधनं तो काय स्वरूपाचा पक्षपाती चित्रण करतोय असं तुम्हाला वाटतं? ते फक्त डोक्यामध्ये आता आधी ठेवा. अशी आपण आणखीन काही चित्र बघितली की कदाचित तुम्ही त्याच्यामधनं एक सूत्र सांगू शकाल. फक्त आता मला नुसतं वर्णन करून सांगा चित्रात काय दिसतंय ते. मोठा महाल वगैरे असल्यासारखं दिसतंय. बाहेर हत्ती वगैरे काही असे बसलेले, असे गरीब लोक असं वाटतं. अजून काय दिसतंय? मॅम मला ते मंदिर वाटतंय. हो, बरोबर आहे. त्याच्या बाहेर म्हणजे तिथं पुढे गर्दी पण आहे वाटतं मंदिराच्या. मग इकडे हत्ती आणि मग इथं गरीब लोक बसलेले दिसतात, मंदिराच्या बाहेर असतात. सॉरी, ऑफिस मध्ये आवाज जरा जास्त. सॉरी, मंदिर दिसलं. अजून? हो, आणि मंदिराच्या बाहेर गर्दी दिसतीये. आणि इकडे डाव्या बाजूला एक माणूस आणि मुलं बसलेली दिसत आहेत. आणि हत्ती आहे. ओके, अजून कुणाला काय दिसतंय? मॅडम, त्या मंदिराची जी स्थापत्य कला आहे ती व्यवस्थित दाखवली गेली. व्यवस्थित दाखवली गेली नाही, स्पष्ट गेली नाही. व्यवस्थित दाखवली गेली नाही. म्हणजे मंदिर हे अस्फुट अशा पद्धतीने दाखवलंय. मग म्हणजे मॅडम याच्यातून म्हणजे स्थापत्य कलेचा म्हणजे जे लोकांना दाखवायचं होतं की स्थापत्य कला यांची चांगली आहे हे त्याच्यातून दिसून येत.
आणि ओके. हत्तीवर हत्ती आहे. करेक्ट आहे. बोल, जोरात बोल फक्त. हा मॅम तेच आणि हत्तीला लोक असे कुतूहलानं बघतायत त्याच्यावर हां. म्हणजे बसणारे कमी आणि हं. बघणारे जास्त असं वाटतं. होय, होय. बसणारे एवढंच. कमी आणि बघणारे जास्त. येस, व्हेरी रिमार्केबल ऑब्झर्वेशन. आणि थँक यू. तेच हां. तेच मॅम मंदिराची स्थापत्यशैली जाणून बुजून स्पष्ट दाखवलेली आहे. हां, हां, हां. राइट. पण मॅम मे बी त्याला जे दिसलं असेल ते त्यांनी चित्र काढलं असेल ना. आता तिथं वरती आता असं मंदिर तर नसणारच. हं. नक्की ते तुटलेलं थोडंसं तसंच त्याला वाटलं असेल. त्यांनी तसं हं, चित्र केलं असेल ना ओके. असं. हं. ओके. हां, ठीक आहे. म्हणजे त्याला जे दिसलं त्याच्या नजरेमधून त्याला जे जाणवलं आणि जे त्याला ऑडियन्सला, त्याच्या श्रोतृ, प्रेक्षक वर्गाला, दर्शकांना दाखवावसं वाटलं ते त्यांनी लिहिलं. हां. लिहिलं. आता हे विषय तुम्ही काय-काय सांगितलेत ते मी डोक्यामध्ये ठेवते. हां. एक म्हणजे मंदिराचं स्थापत्य जे आहे ते त्यांनी काही फारसं सुस्पष्टपणे डिटेलिंग त्याचं केलेलं नाहीये. गर्दी भरपूर आहे. हत्ती केंद्रस्थानी आहे त्या चित्राच्या. पटकन पहिली नजर ही त्या हत्तीवरती जाते. लालही रंगाची जूल घातल्यामुळे असेल. आणि तिसरं म्हणजे हत्तीवर बसणारी माणसं नसून हत्तीकडे पाहणारी माणसं. हं. हे पार्क करून ठेवा डोक्यामध्ये. ओके. पुढं दुसरं चित्र. कशाचं आहे? अशी आपल्याला 8-10 चित्र बघायची आहेत. सगळ्यांना वर्णनाची भरपूर चान्स आहे. बाजारपेठ हं. वाटते. हो. बाजारपेठ आहे. काय विकतायत? काय खरेदी करतायत? ते जीवनावश्यक ज्या काही गोष्टी असतात त्या. कळतंय का नक्की आपल्याला ते कोण काय विकत घेतंय किंवा विकताय? फोकस कशावर आहे? विक्री आणि खरेदीच्या वस्तूंवर की माणसांवर? काय मॅम दिसतंय विक्रीवर असं? हां. विक्रीवर जास्त फोकस आहे असं मला वाटतं. ओके, ओके. काय विकतायत? म्हणजे आता इथं छोटी-छोटी दुकानं तर दिसतातच आहेत. परत इथं 2 बायका आहेत. इथं पुढे काहीतरी टोपलीमध्ये घेऊन चालली आहे. हं, त्याच्या पाठीच एक बाई आहे. हं, आणि हां, म्हणजे हं, परत इकडे त्या बैलाच्या डाव्या बाजूला हं. तिथं पण एक माणूस काहीतरी घेऊन चाललाय. म्हणजे तो पण कावडीमध्ये. विकतच असेल. हां. कावडीमध्ये. हां, हां. हं. ओके. म्हणजे बाजारपेठच एक प्रकारे. हं. आहे बाजारपेठ करेक्ट आहे. हां. मोठ्या-मोठ्या बिल्डिंग्स दिसतात हेही करेक्ट आहे. हां. गर्दी दिसतीये हेही करेक्ट आहे. हां. माणसं काही-काही विकताना दिसतायत हेही करेक्ट आहे. माणसं, प्राणी, वस्तू, छोटी-छोटी झोपड्या टाइप दुकानं हे दिसतंय हे पण तुमचं ऑब्झर्वेशन. बरोबर? अजून काही वेगळं ऑब्झर्वेशन आहे तुमचं? मॅम इथे घेताना मला कोणी काही दिसत नाही. पण वाहतूक करताना दिसतंय. ट्रान्सपोर्ट म्हणजे मालाची इकडून तिकडं नेणं, हां. आणणं. ने-आण करताना म्हणजे ती बैलगाडी आहे जी भरलेली आहे त्याला गाडा जोडलेला. येस. ओके. हां, इतकंच. ओके. आता पुढचं चित्र. हे काय आहे? मॅम याच्यात प्रवासी दिसताय. एखादे म्हणजे एक कबिला की जो स्थलांतर किंवा काय करतोय आणि एका ठिकाणी विश्रामासाठी त्यांनी त्यांचं टेंट बांधून म्हणजे विश्राम करताना हो. दिसतंय. अगदी बरोबर. हां. अजून काय दिसतंय? ओके. इथं हे मी चित्राचं नाव मस्जिद वगैरे वाटते. सॉरी.
मस्जिद वाटते. हो, हे चित्राचं नावच लाहोर मधली मस्जिद आहे, जामा मस्जिद मला वाटतं. ते त्याचं गेट असं त्या चित्राचं नाव आहे. मशिदीच्या दिंडी दरवाजापाशी असं. काय काय दिसतंय आणि एक राजा किंवा सरदार आहे असं दिसतंय आणि तो पाहणी करतोय किंवा मस्जिद मध्ये भेट देतोय. मस्जिदच्या बाहेर शक्यतो असं गरीब लोक असतात म्हणजे त्यांना ते दान वगैरे देतात काहीतरी, ते पण लोक दिसत आहेत, काही प्रार्थना करून येत आहे असं दिसतंय. अजून बिल्डिंग केवढी आहे आणि माणसं केवढी आहेत? सांगा. हे काय दिसतंय? इथे सुद्धा काही खलासी म्हणजे असे स्थलांतरित असे व्यापारी वगैरे दिसत आहे, घोडे वगैरे, आणि त्यांनी त्यांच्या मागची जी वास्तू ती हायलाइट केलेली म्हणजे वास्तू एवढे स्पष्ट दिसते तेवढे लोक स्पष्ट दिसत नाही. इथं सुद्धा एक प्रकारे तसंच आहे, म्हणजे वास्तू खूप मोठी आणि लोक असे छोटे छोटे म्हणजे ते स्पष्ट दिसत नाही काय करताय. हे इस्तंबूल मधलं फेमस मार्केट आहे, त्याचं चित्र आहे. कॉन्स्टँटिनोपल इस्तंबूल जे म्हणतो ना, तुर्कस्तान मधलं, त्यातल्या मार्केटचं चित्र आहे. पण इथेही तसंच वाटतंय ना की बिल्डिंग खूप भव्य आहे आणि माणसं डिटेलिंग पुरती आली आहेत. त्यांच्या नक्की व्यक्ती म्हणून त्यांचं काही चित्रण दिसतंय का माणसांचं, की हा माणूस आनंदी आहे, हा माणूस दुःखी आहे, असं काही कळतंय का? आपण गेल्या वर्षी इंटलेक्च्युअल हिस्ट्री ऑफ द मॉडर्न वेस्टचा पेपर शिकलो, बरोबर आहे, गेल्या सेमिस्टरला. त्यातली मोनालिसा, लाओ क्यून ही चित्र आठवतात ना, बर्थ ऑफ व्हीनस. त्यांचे चेहरे कसे होते आणि इथं चेहरे कळतात का माणसांचे? म्हणजे नाही, पण मॅम ह्याच्यातून ते भव्य दिव्यता वगैरे दाखवण्याचा प्रकार. म्हणजे व्यक्तीच्या ऐवजी इथं त्यांना कशाची भव्यता दाखवायची? स्थापत्य कलेची, श्रीमंत उत्कर्ष साम्राज्याचा. मे बी स्थापत्य किंवा इथली राजसत्ता असेल जी कोण, त्यांचा उत्कर्ष कसा होता हे दाखवायचंय. ओके. पण मॅम ही कॉमन मॅन आहे मला वाटतं, म्हणजे काय जे सर्वसामान्य माणसं आहेत जे बाजारात म्हणजे व्यापार हे असं एखाद्याचं किंवा दुसऱ्या व्यक्तीचं स्पष्ट चित्र नाही. म्हणजे ह्युमनिझमची आपण आयडिओलॉजी शिकलो की ज्यामध्ये ह्युमन माणूस हा केंद्रस्थानी धरून चित्रण करणं, हे त्याच्यामध्ये मोनालिसाचं चित्र येतच कशासाठी, तर ते त्या व्यक्तीला महत्व देण्यामधनं ही अशी व्यक्तींची चित्र, भावभावना त्यांची दर्शवणारी चित्र येतात. हे आपण गेल्या सेमिस्टरला शिकलो. मग हे सगळं होऊन गेलेलं होतं युरोपमध्ये 16व्या 15व्या 17व्या शतकामध्ये. असं असताना सुद्धा हे 18व्या शतकामधले 19व्या शतकामधले कलोनियल वासाहतिक चित्रकार अशी चित्र का काढतात? त्या अर्थी त्यांना ह्युमॅनिझमचा जो विचार आहे तो इथे मांडायचा नाहीये. व्यक्ती मानव केंद्री जो विचार आहे तो इथे त्यांना मांडायचा नाहीये. मग काय मांडायचंय तर ते आपण आता बघूयात काय काय ते मांडू पाहतायत ते. हे चित्र आहे ज्याच्यामध्ये एक ट्रिटीचं काम चाललंय की एक पाश्चात्य मनुष्य आणि एक पौर्वात्य मनुष्य यांच्यामध्ये कसला तरी करारनामा होतोय, म्हणून ते दोघं एका लेवलला बसलेले दिसतात आपल्याला. उजवीकडचा पॅन्टवाला जो माणूस आहे आणि त्याच्याबरोबर 2-4 गोरे माणसं, आणि डावीकडे आहे तो पौर्वात्य हुक्का ओढणारा मनुष्य दिसतोय.
हो मॅम. हा हो. ओके. ह्याच्याही मध्ये काय वाटतं? बिल्डिंगची भव्यता लक्षात येते? दिसताना जरी आपल्याला हा, तुकडाभरच खांब दिसत असले तरी बिल्डिंग केवढी मोठी असणार आहे ही? मोठी मोठी असणार आहे. काय राहुल? मोठी दिसते, हा. परंतु यात आता ट्रीटी होती म्हणून जी की पाश्चात्यांमध्ये होती त्यामुळे इथं हायलाइट केलेलं वाटतंय. आणि यामध्ये जे चित्र दाखवलेलं आहे की त्यांचं राहणीमान पाश्चात्यांचं ते कशा प्रकारे ट्रीटी करताय आणि पौरत्यांची ट्रीटी करण्याची पद्धत कशी आहे, म्हणजे ते कसे बिहेव करताय हे दाखवलेलं. राईट. हे कोर्टयार्ड इन कायरो नावाचं चित्र आहे. कोर्टयार्ड म्हणजे अंगण. कैरो मधल्या एका घराचं आतल्या बाजूचं अंगण. तुम्हाला माहितीये की परसदार म्हणतो आपण तसं घराच्या आतल्या बाजूला पण एक मोकळं अंगण असतं अनेक ठिकाणी. तसं हे कैरो मधल्या एका घरातलं अंगण त्याने चित्रण करायचा प्रयत्न केला. ह्याच्यात काय दिसतंय? काय काय दिसतंय ते तर सांगा. माणसं आहेत का? हो आहे. प्राणी आणि आहेत का? छोटा हौद आहे ज्याच्यामध्ये प्राणी आहेत, उंट आहे, बकरी आहे, बदक आहेत, कबूतर आहेत. पण या चित्राचा अर्थ काही कळत नाही म्हणजे. बर, माणसं काय काय करतायत? माणसं बसून आहेत, काही म्हणजे उंटांना नियंत्रण करणारे. माणसं बसलेली दिसत आहे, जास्त कामात दिसत नाही, जे की स्त्रिया काम करतात. म्हणजे स्त्रिया काही ना काही कामात व्यस्त आहे. जसे काही एक जो उभा आहे, एक पुरुष आहे तो उभा आहे फक्त, एक जो बसलेला आहे असं दिसतं. राईट. अगदी बरोबर, अगदी बरोबर राहुल. आणि हे पुढच्याही चित्रामध्ये आपल्याला हा धागा पकडून बघता येईल. पण माणसं, प्राणी म्हणजे पुरुष, स्त्रिया, प्राणी हे सगळे एका ठिकाणी सुखेनैव नांदताना दिसतात या चित्रात. आणि ते घराच्या आतली बाजू आहे, बरोबर. याच्यात स्त्रिया अर्थातच कामं करतायत, कोणी कपडे धुताय, कोणी बहुतेक भांडी घासताय, हो ना. आणि कोण काय करतायत तिकडे मागच्या बाजूला, कदाचित इथे पण बायका दिसतायत. त्यातही पुन्हा गोरे आणि काळे दिसतायत का? इथली ही स्त्री किंवा पुरुष जे कोण आहेत ते अर्थात काळी आहेत. आणि आता ह्या मुली आहेत ह्या तर स्पष्ट गोऱ्या आहेत, म्हणजे रंगाने गोऱ्या आहेत. त्या गोऱ्या म्हणजे युरोपीय, पश्चिम युरोपीय असतील असं नाही, पण रंगाने गोरे आणि काळे लोक दिसतात. ओके. या चित्रात काय दिसतंय? ही लग्नाच्या एका वरातीचं चित्र आहे, मॅरेज प्रोसेशन. आफ्रिकेच्या उत्तर भागामधलं इजिप्त आणि आजूबाजूच्या प्रदेशातल्या लग्नाच्या वरातीचं चित्र आहे. ह्याच्यात कसं दिसतंय, काय वाटतंय बघून? काय काय करतायत लोक सांगा. कोणी ढोल वगैरे वाजवतंय, अजून स्त्रिया आहेत काही ते त्यांच्या मुलांना सांभाळताय काही.
वाजवणारे सर्व त्यांच्या चेहऱ्यावर काळा रंग तिथे हम्म हम्म जे वाजवतात तिकडं. हम्म आणि बाकी मंडळी रिकामी बसून गंमत बघताय, हो ना? हे काय आहे? मगाशी आपण म्हणलं ना व्यक्तिचित्रण नाहीये, पण आता इथून पुढे 2-3 चित्र बघू जी पौर्वात्य व्यक्तींचं चित्रण करणारी चित्र आहे. हा वाटतोय का मोनालिसा किंवा लाओकियोन सारखा माणूस का कसा वाटतोय? नाही मॅम, तो एक असा योद्धा किंवा असा सैनिक वाटतोय. जी काही पारंपरिक शस्त्र आहे त्यांची काय ते दाखवलं. पारंपरिक शस्त्र आणि वेशभूषा जी दाखवली. तसेच पण प्रेमळ तिचे वाटतोय का expression क्रूर वगैरे. वाटतोय? काय मॅम? प्रेमळ वाटतोय का क्रूर वाटतोय? तो असा रागात उभा असलेला वाटतो. पण डेंजरस तरी पण एक्सप्रेशन दिसत नाही त्याच्या चेहऱ्यावर. त्याचे जो ज्याप्रमाणे उभा आहे तो असं वाटतं की लढायला वगैरे तयार आहे असं. अजून काही? निमिषा मॅडम गप्प आहेत आज. नाहीच आहे वाटतं, गेली, ड्रॉप झाले. अजून काही? हे काय करताय? चेस खेळतोय. गंजिफा किंवा गंजिफा नाही, चेसच आहे, बरोबर. प्यादी दिसत आहेत छोटी छोटी. आणि हुक्का वगैरे मारणं चालू आहे त्यांचं. मद्यप्राशन करताय. माझ्या मते स्त्रियांची विक्री चाललेली आहे. या बाकीच्या ज्यांची पुढे अजून जी विकली जाते ती आणि खाली जे पुढे विकल्या जाणार आहे त्या बसवलेलं आहे आणि पुढे बोली लागते. रिमार्केबल चित्र आहे ना एकदम. हो ना. बायका कशावर बसल्यात? ज्या विकल्या जाणार आहेत पुढे त्या प्राण्यांची जे शिकार केलेले कातडे आहेत त्यांचे. कुठल्या काळामधलं असेल हे चित्र, असं काय कळतंय का? एवढं त्या वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज डिटेल मध्ये दाखवल्यात. हे लोक सगळे ते जे विक्रीला आलेलं प्रोडक्ट आहे ते बघतायत की कशी आहे ही स्त्री, गुलाम म्हणून असेल किंवा आणखीन वेगळ्या कदाचित कामासाठी तिला विकत घेणार असतील. सगळेजण अतिशय मन लावून तिच्याकडे पाहतायत. हा बोली लावणारा मनुष्य बोली लावतोय आणि या रांगेमध्ये कदाचित पुढे असणाऱ्या तिच्या मागून विक्रीला येणाऱ्या स्त्रिया अजिबात खुश दिसत नाहीयेत. आपल्या भवितव्याचं काय होईल अशी चिंता त्यांच्या कदाचित चेहऱ्यावरती आहे. विशेषतः ही मुलगी की जिच्या चेहऱ्यावरती उजेड आरशामुळे परावर्तित होऊन आणखीन कवड सापडलाय तिच्या चेहऱ्यावरती. केवढे डिटेल्स आहेत.
हे काय? ती वादक आहे आणि ती एक ती नाचते त्यांच्यासमोर. ओके. हे ही दरबारातील एखादी राणी वाटते, तिच्या दासी वगैरे, तिची दासी अशा. आणि ते काय करतायत दास दासी तिला? मेकअप करतायत वाटतं. हातात डफली आहे तिच्या. हे बघ इकडं. मनोरंजन चालू आहे. मनोरंजन करत असतील. हो. हे इथे पण हा राजा आहे आणि राजा वाटतोय. त्याच्या आजूबाजूला म्हणजे त्याची सेवा करायला, मनोरंजन करायला जास्त. आणि बायका आहेत आणि अजून तिथे हरिण पण आहे मॅम. हे एक आहे इकडं आणि हे एक आहे दुसरं. हरिण आहेत, बायका आहेत, गुलाम आहेत आणि राजा आहे. व्यक्तिचित्रण. मगाशी आपण एक तो पुरुष बघितला ना, व्यक्तिचित्रण असणारा. कुठला? हा पौर्वात्य पुरुष, ज्याचं व्यक्तिचित्र म्हणून या पौर्वात्यवादी चित्रकाराने केलेलं चित्रण. आणि ही पौर्वात्य स्त्री. ही पण तशीच आहे का क्रूर? पण मग इथं म्हणजे काय शरीर प्रदर्शनावर अधिक भर दिलेलं वाटतं. काय काय जे मोनालिसा शरीर प्रदर्शनावर अधिक भर दिलेलं वाटतं. म्हणजे जे चेहऱ्याचं एक्सप्रेशन वगैरे. ही अशी खरी असते का? कुठं बघितली का बाई? अशी असो, अशी असो. असतीलही मॅम, म्हणजे असे डान्स करणारे वगैरे असतीलही. केवढ्या डिटेल्स. सॉरी बघितलेलं नाही असं. राहुल काय म्हणतोय? बघितलेलं नाही असं. बघितलेलं नाहीये पण पॉसिबल असू शकतं असं वाटतंय, हो ना? बांगड्या आहेत, साडी आहे आणि हातावर मेहंदी काढली आहे आणि केसात गजरे घातले, गळ्यातले घातलंय. मॅम त्यांच्या वेशभूषेवर आणि काय म्हणता एक सौंदर्याचं प्रतीक कसं असू शकतं एखाद्या स्त्रीचं, ते त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला असेल मे बी. त्यांच्या चेहऱ्याचे हावभाव तेवढे स्पष्ट नाही दिसत की नेमकं त्या कुठल्या म्हणजे आनंदी डान्स करताय किंवा म्हणजे कसा काय आहे ते. बट एकंदरीत त्यांची देहबोली जास्त प्रदर्शित म्हणजे सांगण्याचा प्रयत्न केला जातो. एका अर्थाने ही काही श्यामची आई स्वरूपाची स्त्री नाहीये. ही समोरच्या माणसाला आवाहन करणारी, अत्यंत सेक्स्ड अप ज्याला म्हणतो आपण, लैंगिक भावना माणसाच्या जागृत होतील अशी असं चित्रण ह्या स्त्रीचं केलंय. बरोबर आहे दोन्हींचं. आणि जसं मोनालिसाचं चित्र पूर्ण वेशभूषेत आणि एक चेहऱ्यावर स्मित वगैरे असं एक सुसंस्कृत स्त्री, तिला असं प्रेझेंट करण्याचा प्रयत्न केलाय. आणि ह्या ज्या दोन स्त्री आहेत त्यांना एक स्त्री एक वस्तू आहे, एक मनोरंजनाची वस्तू आहे. येस, मनोरंजनाची वस्तू म्हणून तिच्याकडे पाहिलंय.
तर ही चित्र सगळी एकदा क्विकली फक्त मी तुम्हाला हे देतो त्याचा प्रिव्ह्यू की या चित्रांमधनं दिसणारी काही काही सूत्र विचारांची सूत्र तुम्हीच जी अधोरेखित केलीत ती अशी की एक म्हणजे माणसं ही इनसिग्निफिकंट दिसतात, माणसांना काही त्याच्यात खूप महत्व नाही, माणसं ही गर्दीच्या स्वरूपामध्ये दिसतात, रिकामी बसलेली दिसतात, मोठा माणूस आणि लहान मूल ह्यांच्यामध्ये खूपसा फरक दिसत नाही, दिसणारी माणसं आहेत त्यांच्या ऍक्टिव्हिटीज काही फारशा ज्याला आपण गेनफुल एम्प्लॉयमेंट म्हणतो की काही एक काय म्हणतो बरं उत्पादक श्रम ज्यातनं काहीतरी शेती करतोय व्यापार करतोय अशा स्वरूपाचं काम न करता रिकाम टेकडे बसलेले आहेत असे दिसतात. ती माणसं अधिकार पदावरती कमी आहेत आणि गरीब किंवा काय म्हणू आपण फारसा उद्योग नसणारे निरुद्योगी अशा स्वरूपाची माणसं जास्त आहेत. पण तरी यांची सभ्यता खूप मोठी आणि ग्रेट आहे हे त्यातनं बिल्डिंग्स मोठ्या मोठ्या दाखवून त्यांनी अधोरेखित केलं की एकीकडे हे असे मोठे मोठे बाजार आहेत पण प्रत्यक्षामध्ये आता असणारी माणसं कशी आहे, विशेष महत्वपूर्ण त्यांचे चेहरे दाखवावेत, त्यांच्या भावना दाखवाव्यात असं काही त्यांचं फार स्वरूप त्यांना वाटत नाही. म्हणजे निदान त्या चित्रकाराला तरी दर्शवायचं नाही. अनेकदा माणसं आणि प्राणी हे साधारणतः सारख्या आकाराचे, माणसं म्हणजे मोठी माणसं, लहान मुलं, प्राणी हे एकाच स्पेस मध्ये आणि सारख्या आकाराचे दाखवले जातात की गुरढोरं आणि माणसं ह्यांच्यामध्ये खूपसा फरक ते चित्रकार दर्शवू इच्छित नाही. इथेही पुन्हा रिकाम टेकडी माणसं कमी, अधिकार पदावरची माणसं एखाद दोनच आहेत. हा हे अधिकारी असेल, हा कदाचित धार्मिक अधिकारी असेल असं. इथे पण बिल्डिंग भव्य दिव्य आहे आणि माणसं काय आहे, माणसं कशी आहे, कशी आहेत, छोटी छोटी दाखवली आहेत, महत्वाची नाहीत, काहीतरी करतायत उद्योग, पण एकेकाळी यांची संस्कृती भव्य होती आणि आज मात्र ही माणसं क्षुद्र अशा स्वरूपाची झालेत असं दर्शवण्याचा प्रयत्न या चित्रांमधनं होतो. इथेही पुन्हा तसंच मगाशी तुम्हीच हायलाइट केल्याप्रमाणे माणसं आहेत, प्राणी आहेत, पुरुष साधारण रिकाम टेकडे बसले, बायका त्यातल्या त्यात काहीतरी काम करताना आपल्याला दिसतात. इथेही तसंच रिकाम टेकडी माणसं भरपूर आणि ही लोक जे काय काम करतात ते काही फार उत्पादक श्रम करताना आपल्याला ते दाखवू इच्छित नाही. आणि जिथं कुठं व्यक्ती म्हणून चित्रण होतं तिथे पौर्वात्य पुरुष कसा चित्रित केला जातो त्याचा एक प्रोटोटाइप म्हणून, सगळीच अशी चित्र होती असं नव्हे, पण त्याचा एक प्रोटोटाइप म्हणून हे चित्र दाखवले की तो हिंस्त्र असतो, त्याला नियंत्रणात ठेवण्याची गरज असते आणि भावभावना मगाशी तुम्हीच सांगितल्याप्रमाणे त्याला फारशा नसतात, त्याला फक्त अधिकाराची भाषा कळते. वेराज हे पुन्हा रिकाम टेकडे लोक, ही त्यांची संस्कृती कशी आहे, स्त्रियांना विक्री योग्य भोग दासी मानणारी किंवा त्याच्यामध्ये अट्रॅक्टिव्ह भाग फक्त हाच आहे की त्या बायका कदाचित विक्रीला सहजगत्या किंवा मनोरंजनाला, मगाशी जसं तुम्ही म्हणलात तसं वस्तू म्हणून स्त्रीचं चित्रण केलेलं दिसतं. किंवा मग एक्स्ट्रीमली पॉवरफुल असेल एखादी स्त्री तर ती अप्राप्य अशी अत्यंत सुंदर आणि अप्राप्य हाच त्याला शब्द आहे, आपल्याला कधीच मिळू शकणार नाही पण अट्रॅक्टिव्ह अशी स्त्री. आणि इथे पुन्हा त्यांच्या ऑप्युलन्सच्या, लक्झुरीच्या, श्रीमंती वैभवाच्या कल्पना कशा आहेत की एक पुरुष आहे, अनेक स्त्रिया आणि प्राणी त्याचा मनोरंजनार्थ आहेत. म्हणजे ही संस्कृती काही मगाशी उद्धवनी सांगितल्याप्रमाणे मोनालिसाचं जसं तुम्ही एक सभ्य सुसंस्कृत स्त्री म्हणून चित्रण करता तसं इथल्या पुरुषांचंही आणि स्त्रियांचंही चित्रण मात्र कधी त्यांनी सभ्य आहेत, सुसंस्कृत आहेत अशा स्वरूपाचं केलेलं नाही. ती गुराढोरांसारखी असणारी किंवा उपयुक्त असणारी किंवा इथे अशी सौंदर्य काय म्हणू आपण आपल्या सौंदर्याच्या सहाय्याने समोरच्याला आवाहन करणारी अशा स्वरूपाचं त्यांचं चित्रण केलेलं आपल्याला दिसतं. मी चित्रांचं मुद्दाम उदाहरण घेतलं, शब्दांचं उदाहरण घेतलं नाही, कारण की शब्द आपल्याला अनेक ठिकाणी सहजगत्या मिळू शकतात, चित्र मात्र आपल्याला तितकी सहजासहजी शोधून मिळणं अवघड जातं म्हणून.
तर एडवर्ड सईद या माणसाचं म्हणणं काय होतं मग, एवढी सगळी आपण चित्र जी बघितली हे अर्थातच एकाच चित्रकाराने काढलेली नाही, खूप वेगवेगळ्या चित्रकारांनी, पण साधारणतः 19व्या शतकामध्ये काढलेली ही पौर्वात्य विषयांवर आधारलेली चित्र आहेत. काही भारताबद्दलची असतील, काही आज ज्याला पाकिस्तान आपण म्हणतो त्या प्रदेशातली असतील, काही इजिप्त बद्दलची असतील. वेगवेगळ्या प्रदेशांमधल्या माणसांचं आणि लोकेशन्सचं, तिथल्या जागांचं चित्रण करणारी ही वासाहतिक राज्यकर्त्यांनी काढलेली चित्र आहे. ह्यामधून त्यांचा पक्षपात कसा दिसतो, तर त्या पक्षपाताबद्दल एडवर्ड सईदनी आपल्या ओरिएंटॅलिझम या पुस्तकामधनं लक्ष वेधलेलं आहे. ओरिएंटॅलिझम पुस्तकाच्या सुरुवातीलाच एडवर्ड सईदनी साधारणतः ओरिएंटॅलिझम म्हणजे काय याची एक व्याख्या केलेली आहे. त्या पुस्तकात तो अनेक ठिकाणी, 3-4 ठिकाणी तर कमीत कमी त्यांनी ओरिएंटॅलिझम, पौर्वात्यवाद या विचाराची त्यांनी व्याख्या केलीच आहे. पण ही सुरुवातीची त्याचं एक्सप्लेनेशन त्यांनी दिलेलं हे स्पष्टीकरण असं की an Englishman in India or Egypt in the later 19th century took an interest in these countries which was never far from their status in his mind as British colonies. म्हणजे इंग्लिश माणसाला भारत, इजिप्त या विषयांमध्ये इंटरेस्ट कधी होता, तर जेव्हा की त्याला हे पक्क माहिती होतं की आपल्या वसाहती आहेत. वसाहती आहेत म्हणजे पाश्चात्य माणूस पौर्वात्य गोष्टींकडे कायम आपल्या वसाहती, आपण जिंकलेले, अंकित केलेले प्रदेश आहेत, अशा टॉप डाऊन कॉन्डिशनडिंग ज्याला आपण म्हणतो, वरून खाली पाहणाऱ्या किंवा त्याला खाली दाखवणाऱ्या किंवा त्याच्याकडे तुच्छतेने पाहणाऱ्या अशा नजरेनीच पाहतो. नेव्हर असा त्यांनी शब्द प्रयोग केलेला आहे ओरिएंटॅलिझम मध्ये एडवर्ड सईदनी, की इंग्लिश माणूस हा भारत किंवा इजिप्त मध्ये जेव्हा रस घेतो तो कधीही यांना ब्रिटिश वसाहती याच्या पलीकडचं पाहू शकत नाही, किंवा ही एक आधीची संस्कृती काही होती किंवा आताही तिथली काही माणसं स्वतः जगण्याची धडपड करतायत, ह्या कशाहीकडे दुर्लक्ष करून ही फक्त आमची वसाहत आहे, हे फक्त आमचे अंकित लोक आहेत, हे फक्त आम्ही जिंकून घेतलेले जित लोक आहेत, एवढाच फक्त त्यांच्याकडे पाहण्याचा पक्षपाती दृष्टिकोन ठेवणं याला एडवर्ड सईद ओरिएंटॅलिझम म्हणतो. To say this may seem quite different from saying that all academic knowledge about India and Egypt is tinged and impressed with, violated by the gross political fact, and yet that's what I'm saying in this study of Orientalism. तो म्हणतोय की ऑल अकॅडमिक नॉलेज अबाउट इंडिया अँड इजिप्त, भारत असो इजिप्त असो, अर्थातच इथे त्यांनी नावं घेताना भारत आणि इजिप्तची घेतली असतील तरी ज्या ज्या भूप्रदेशांवरती जित म्हणून त्यांना अंकित केलं गेलेलं आहे अशा भूप्रदेशांचं वर्णन करताना जेते विजेते जे लोक झालेले होते त्यांनी कायम अशा पक्षपाती पद्धतीने ज्ञान निर्मिती केली असा इथे तो आरोप करतोय. नुसतं चित्रण केलं असं नव्हे, त्यांच्याबद्दल ज्ञान जे निर्माण केलं की हे लोक कसे असतात, या लोकांचा स्वभाव कसा असतो, या लोकांची संस्कृती कशी आहे, ही लोक कसा विचार करतात, या सगळ्याबद्दल जे एक अधिकृत अशा स्वरूपाचं ज्ञान पाश्चात्यांनी निर्माण केलं, ते सर्व ज्ञान हे या तुच्छतावादी दृष्टिकोनातून बनलेलं होतं असं एडवर्ड सईद म्हणतो, आणि त्याला तो ओरिएंटॅलिझम, पौर्वात्यवाद असं नाव देतोय. हा मुद्दा लक्षात आला की पाश्चात्यांनी पूर्वेबद्दल निर्माण केलेलं सगळ्याच्या सगळं ज्ञान हे तुच्छतेच्या विचाराच्या अधिष्ठानावरच, पायावरच उभारलेलं होतं. हा विचार लक्षात आला, पटो किंवा न पटो आपल्याला, पण सईदचं म्हणणं काय आहे ते लक्षात आलं. म्हणणं लक्षात आलं का? हो मॅम. काय म्हणणं आहे त्याचं? काय म्हणणं आहे सईदचं?
जे पाश्चात्य हे फक्त भारताचा किंवा इजिप्तचा हा ते त्यांच्या वसाहती आहे या पुरताच अभ्यास करत होते आणि मग त्यांचा पूर्वग्रह हा विकसित होत होता. मग यांच्यावर राज्य करण्यासाठी आपल्याला त्यांना कसं दाखवावं लागेल, मग त्याच्यात भारतीयांचा तसा न्यूनगंड त्यांचा निर्माण करावा लागेल की तुम्ही असं आहात आणि मग ब्रिटिश राज्य तुमच्या कल्याणासाठी आलेले आहे आणि पवित्र राज्य आहे अशी संकल्पना रुजावी. या अर्थाने मग जे नवशिक्षित होते त्यांच्यामध्ये पण अशाच प्रकारे त्यांनी प्रसार करायचा प्रयत्न केला. ओके, अजून कोणाला काय म्हणायचंय? ओके, सईद पुढे असं म्हणतो की बाय ओरिएंटलिझम आय मीन सेव्हरल थिंग्स. पौर्वात्यवाद या विचारामध्ये मला अनेक गोष्टी अभिप्रेत आहेत. Most readily accepted designation for Orientalism is an academic one. Indeed, the label still serves in a number of academic institutions. Anybody who teaches, writes about, researches the Orients and applies, this applies whether the person is an anthropologist, sociologist, historian, philologist. या सगळ्या वेगवेगळ्या ब्रांचेस मध्ये, या सगळ्या वेगवेगळ्या ज्ञानशाखांमध्ये राहून जो कोणी किंवा जी कोणी अकॅडमिक इन्स्टिट्यूशन काय म्हणूया आपण त्याला, एखाद्या शैक्षणिक संस्थेमध्ये राहून पूर्वेबद्दल काही विचार करते, पूर्वेबद्दल शिकवते, लिहिते व्यक्ती ती किंवा संशोधन करते, या सगळ्याला खरं तर आपण ओरिएंटालिस्ट असं त्या माणसांना म्हणतो. आणि व्हॉट ही ऑर शी सेज ऑर डज इज ओरिएंटालिझम. ही आधीची व्याख्या सांगतोय तो की नॉर्मली ओरिएंटालिझम म्हणजे काय, पौर्वात्यवाद म्हणजे काय, तर पूर्वेबद्दल विचार करणं, पूर्वेबद्दल संशोधन करणं, पूर्वेबद्दल लिहिणं, या सगळ्याला मिळून आपण ओरिएंटालिझम असं म्हणतो. पण इथे तो आपला काय म्हणूया मतभेद नोंदवतो की ओरिएंटलिझम इज ॲज अ स्टाईल ऑफ थॉट बेस्ड अपॉन ऑन्टॉलॉजिकल अँड एपिस्टेमॉलॉजिकल डिस्टिंक्शन between the Orient and the Occident. It's a style of thought. तो म्हणतोय की हा जो आधीचा अर्थ होता ओरिएंटालिझमचा की पूर्वेबद्दलचा निरुपद्रवी पद्धतीने केलेला अभ्यास, कुणी जो अभ्यास करेल ते ओरिएंटालिझम, त्याच्यापेक्षा मी काहीतरी वेगळं बोलतोय असं एडवर्ड सेज आपल्याला म्हणतो की ओरिएंटालिझम विथ ओ कॅपिटल जेव्हा मी म्हणतो तेव्हा ती एका एपिस्टेमॉलॉजिकल आणि ऑन्टॉलॉजिकल गोष्टींमधला फरक आहे, त्याच्याबद्दल मी बोलतोय. म्हणजे काय, पुन्हा सांग. ऑन्टॉलॉजी म्हणजे अस्तित्व जे असतं, जे काय नक्की प्रत्यक्षात आहे त्याचा अभ्यास. सत्ताशास्त्र असा त्याचा एकदम टेक्निकली करेक्ट शब्द आहे ऑन्टॉलॉजी. एखादी गोष्ट काय आहे हे पाहणं. आणि एपिस्टेमॉलॉजिकल म्हणजे त्या गोष्टीबद्दलच्या ज्ञानाचा अभ्यास करणं. त्या गोष्टीबद्दलच्या ज्ञानाची, मग अशी आपण बघितलं, ज्ञानाची मीमांसा करणं. तर ओरिएंट आणि ऑक्सिडेंट, पूर्व आणि पश्चिम यांच्यामध्ये हा जो काही एक फरक केला जातो की काय आहे आणि त्याबद्दलचं ज्ञान काय आहे, ह्याच्यात फरक असू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ सांगते, मग आजच आपलं उदाहरण घेऊन की टेम्परेचर आता काय आहे, सत्ताशास्त्रीय दृष्ट्या अस्तित्व काय आहे टेम्परेचर, 24 डिग्री सेल्सिअस हे ऑन्टॉलॉजिकल उत्तर झालं की आता हवामान काय आहे किंवा तापमान काय आहे, 24 डिग्री सेल्सिअस हे झालं सत्ताशास्त्रीय अस्तित्व असणार विधान. आणि एपिस्टेमॉलॉजिकल त्याचं जर का मी ज्ञानशास्त्रीय म्हणलं तर कसं वाटतंय तुला आता, आणि मी म्हणलं नाही मला फार उकडतंय किंवा मला फार गदगदून येते हवा किंवा कुंद आहे हवा किंवा मला गरम, मला थंडी वाजते, मला गरम होतंय, हे मी त्याच्याबद्दलचं जे ज्ञान निर्माण करते तुम्हाला सांगताना की तुम्ही तिथनं मला विचारताय की कसं वाटतंय आता, मी जर तुम्हाला उत्तर दिलं 24 डिग्री सेल्सिअस आहे तर तुम्ही म्हणाल की हा ठीक आहे, हे एकदम ऑब्जेक्टिव्ह वस्तुनिष्ठ असं उत्तर दिलं. आणि मी जर म्हणलं की नाही फार थंडी आहे, फार वारं सुटलंय, फार गरम होतंय, उकडतंय, घाम फुटलाय इत्यादी, तर ते मी असलेल्या एका टेम्परेचरला माझ्या ज्ञानामध्ये परिवर्तित करून तुमच्या पुढे मांडते. 20 डिग्रीजलाही माणसाला उकडू शकतं. जर मी पळत आले जॉगिंग करत इथपर्यंत किंवा खालनं जिने चढून पळत पळत वरती आले लेक्चर पकडायला, तर
उकडू शकतं मला 20 डिग्री टेम्परेचरला सुद्धा. त्यामुळे माझं ज्ञान आणि वास्तव ह्यांच्यामध्ये एक फरक असतो. हा मुद्दा लक्षात येतोय तुम्हाला? मी निर्माण केलेली माहिती आणि प्रत्यक्षात असलेली गोष्ट ह्याच्यामध्ये फरक असतो. मी भाजी केली असं धरून चला, किंवा मी कॉफी केली, भाजी फार लांबचा मुद्दा झाला. मी कॉफी केली, तुम्हाला डिपार्टमेंटला आलात आणि ती कॉफी गोड आहे का असं मी तुम्हाला विचारलं. तर 6 जणांची उत्तरं वेगळी वेगळी असतील. का सेमच असतील उत्तरं? वेगवेगळी असू शकते. कुणाला समजा मी 2 चमचे साखर घातली तर आगोड लागेल, एखादा जो पक्का गोड पिणारा असेल त्याला. एखाद्याला 2 चमचे म्हणजे खूपच साखर वाटेल, बरोबर आहे, खूप गोड वाटेल किंवा खूपच कमी वाटेल, किंवा एखाद्याला जस्ट राईट वाटेल, बरोबर आहे. हो मॅम. मग सत्ताशास्त्रीय उत्तर काय आहे की कॉफी गोड आहे का याचं सत्ताशास्त्रीय, किंवा गरम आहे का याचं सत्ताशास्त्रीय उत्तर काय आहे? ऑन्टॉलॉजिकल. 2 चमचे साखर घातली किंवा काय 10 ग्रॅम साखर घातली, हे झालं ऑन्टॉलॉजिकल उत्तर. या कपामध्ये गोड आहे का? तो हो, 10 ग्रॅम साखर आहे, हे सत्ताशास्त्रीय उत्तर झालं. आणि तुमचं एपिस्टेमॉलॉजिकल उत्तर काय झालं? काय? वेगवेगळं येईल. वेगवेगळं येईल. आला मुद्दा लक्षात? कोणी म्हणेल फारच बाई गोड आहे, कोणी म्हणेल अगदी अगोड आहे, कोणी म्हणेल की हा बरोबर आहे, मला अशीच आवडते, इत्यादी. म्हणजे ऑन्टॉलॉजिकल आणि एपिस्टेमॉलॉजिकल मधला फरक कळणार? म्हणजे मॅम ऑन्टॉलॉजिकल म्हणजे हे काय म्हणतात, वस्तुनिष्ठ ना. म्हणजे याच्यामध्ये सांग 2 चमचे साखर टाकली तर तेवढी आम्ही सांगणार की 2 चमचे बाबा तेवढे. आणि जर दुसरं एपिस्टेमॉलॉजिकल बरोबर, म्हणजे की गोडच आहे, थोडा हेच झालाय, थोडा असं. ओके, कळालं. आलं लक्षात आलं. किंवा आता तुम्ही 8-10 महिन्यांनी तरी तुमच्या उंच्या वाढलेल्या आहेत, पण माझ्या मुलाच्या केसमध्ये तो आता 12वी मध्ये आहे, तर त्याचे मित्र त्याला 8-10 महिन्यांनी भेटल्यावरती ते एकमेकांना काय म्हणतात, अरे तू किती उंच झालास, किंवा अरे तू काहीच उंच झाला नाहीस. खरं म्हणजे त्यांची उंची कशी वाढलेली असते, एखाद्याची 2 इंच वाढली, एखाद्याची 1 इंच उंची वाढली, पण परसेप्शन, त्यांना त्याचं होणारं ज्ञान काय असतं की हा खूप उंच झालाय, हा खूप जाड झालाय, असं त्यांना वाटत असतं. प्रत्यक्षात आपण जर मोजायला गेलो तर ती इंचामध्ये किंवा किलोमध्ये आपल्याला त्यांची उंची किंवा त्यांचं वजन आपल्याला मोजता येईल. पण आपण जे त्याचं ज्ञान करून घेत असतो ते कशावर अवलंबून असतं? आता तुम्हाला कॉफी गोड लागते का नाही हे कशावर अवलंबून आहे? 10 ग्रॅम की 5 ग्रॅम वरती? साखरेवर आणि आपल्या टेस्टवर. म्हणजे मी 10 ग्रॅम हे जर कॉन्स्टंट ठेवलं समजा, की तुमच्या चौघांच्याही कपात मी 10 ग्रॅमच साखर घातली, पण तरी एक जण म्हणतोय की खूप गोड आहे, एक म्हणतोय की कमी गोड आहे, आणि एक म्हणतोय की परफेक्ट. तर ते तुमचं ज्ञानशास्त्रीय उत्तर हे कशावरती अवलंबून आहे? आपापल्या चवीवर डिपेंड राहील ते. बरोबर. म्हणजे तुम्हाला काय गोड वाटतं, तुमचा पूर्व अनुभव, तुमचं पूर्व ज्ञान, तुमची सवय, ह्या सगळ्यावरती तुमचं उत्तर अवलंबून असेल. मुद्दा लक्षात आला? ऑन्टॉलॉजिकल आणि एपिस्टेमॉलॉजिकल गोष्टींमध्ये कसा फरक असतो ह्याच्यात? आता सईद असं म्हणतोय की ओरिएंटालिझम, पौर्वात्यवाद ही विचार करण्याची अशी पद्धत आहे की जी ह्या सत्ताशास्त्रीय आणि ज्ञानशास्त्रीय फरकावरती अवलंबून आहे. तो फरक कशामध्ये आहे? ओरिएंट ही मात्र वास्तवाच्या जवळ जाणारी कधीही नसते, आणि ऑक्सिडेंट ही मात्र वास्तवाच्या जवळ जाणारं तिचं चित्रण केलं जातं, असं सईद म्हणतं. काय म्हणणं आहे त्याचं? की पाश्चात्य संस्कृतीचं जेव्हा पाश्चात्य लोक चित्रण करतात तेव्हा ते एकदम वस्तुनिष्ठ पद्धतीने करतात, की इथं इतका बर्फ पडतो, इथं हे पीक निघतं, इथे हे घोडे प्राणी काय एस्किमो इंडियर जे असेल ते मिळतात, इत्यादी. ते जेव्हा त्यांच्या समाजाचं, त्यांच्या भूप्रदेशाचं चित्रण करतात ते एकदम वस्तुनिष्ठ, यथातथ्य असा मराठीतला शब्द आहे, तथ्याप्रमाणे असतं. आणि
पूर्वेकडच्या विषयांचं मात्र ते चित्रण करतात. ते त्यांच्या पूर्व अनुभव, पूर्व ज्ञान, त्यांच्यात डेव्हलप झालेल्या टेस्ट ह्याच्यावर अवलंबून असल्यामुळे त्याचं ज्ञानशास्त्रीय उत्तर हे खूप वेगळं असतं. म्हणजे पश्चिमेचं चित्रण पाश्चात्यांनी केलं, एका इंग्लिश माणसाने इंग्रजांचं समाजाचं जर चित्रण केलं तर त्याच्यात ऑन्टॉलॉजिकल, एपिस्टेमॉलॉजिकल ह्याच्यात काहीच फरक नसेल, जे आहे तसंच्या तसं तो लिहिणार. पण जेव्हा तो जपानचं वर्णन करेल, भारताचं वर्णन करेल, इजिप्तचं वर्णन करेल, तेव्हा असतंय एक आणि दाखवलं जातं दुसरं. मुद्दा लक्षात आला? लक्षात आला का? हो मॅम. कोण कुणाचं चित्रण करताना काय होतं सांगा एकदा. म्हणजे मॅम म्हणजे जे ब्रिटिश लोक आहेत ते वस्तुनिष्ठ चित्र आपल्या संस्कृतीचे करतात, तथ्यांना महत्व देतात. पण तेच जर आपल्या संस्कृतीचं वर्णन करायचं असेल तर ते त्यांच्या ज्ञानाच्या पद्धतीनं अन्वयार्थ लावतात. आणि त्यामुळे फरक कशातून कशात पडतो फरक? म्हणजे ते ह्या संस्कृतीला दुय्यम किंवा कनिष्ठ असं दाखवतात, प्रेझेंट करतात. त्यामुळे वास्तव आणि त्याचं चित्रण ह्याच्यामध्ये फरक पडतो. भ्रम निर्माण होतो. भ्रम निर्माण होतो. करेक्ट. भ्रम निर्माण होतो. वास्तवाचं चित्रण हे यथातथ्य केलं जात नाही. ह्याला तो ओरिएंटॅलिझम असं म्हणतो. इथपर्यंत सो फार सो गुड. कळलं? लक्षामध्ये आलं हे? हो मॅम. Okay. Not with the correspondence between Orientalism and Orient, but with the internal consistency of Orientalism and its ideas about the Orient, despite or beyond any correspondence or lack thereof with the real Orient. इथं पुन्हा तो रिअल ओरिएंट आणि आयडियाज अबाउट ओरिएंट ह्याच्यामध्ये तो आपल्याला कम्पेअर करून सांगतोय. तो म्हणतोय हे एडवर्ड सईदचं म्हणणं आहे की ओरिएंटलिझमचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा काय होतं तर सगळेच लोक पूर्वेचं असं चित्रण करताना दिसतं. ही कन्सिस्टन्सी त्याला डाचते. तो म्हणतो की एका समजा मॅक्स म्युलरनी लिहिलं किंवा ब्युलरनी लिहिलं किंवा आणखीन कोण मेकॉलेनी लिहिलं की भारतीय लोकांच्या किंवा पूर्वेकडच्या लोकांची अनेक सगळी पुस्तकं आणि आमच्या इथल्या लायब्ररी मधलं एक कपाट, हे दोन्ही इक्विव्हॅलंट आहेत असं जेव्हा म्हणतो तर तो आपण एकट्या मेकॉलेला दोष देऊन चालत नाही. तो म्हणतो की मेकॉले जसं बोलतोय तसंच दुसरा मॅक्स म्युलर म्हणतोय, तसंच तिसरा आणखीन कोणीतरी म्हणतोय, तसंच चौथा आणखीन कोणीतरी म्हणतोय. हा कन्सिस्टन्सीचा मुद्दा त्याला डाचतो. तो म्हणतो सगळ्यांनाच कसं काय सत्य आणि त्याचं चित्रण ह्याच्यामध्ये एवढा फरक कसा काय पडतो, सगळेच खोटं कसं बोलतात, सगळेच विकृत चित्रण कसं करतात, हा त्याचा खरा सवाल आहे. इंटरनल कन्सिस्टन्सी ऑफ ओरिएंटलिझम अँड इट्स आयडियाज अबाउट द ओरिएंट. कन्सिस्टन्सीचा मुद्दा आहे की एक माणूस चुकला बाबा, त्याला वाटलं की हा म्हणजे नाही का आपण ते काय म्हणतो रज्जू सर्प न्याय असं त्याला म्हणतात की दोरी पडलेली असते पण अंधारामध्ये आपल्याला वाटतं की अरे सापच आहे म्हणून आपण घाबरतो, त्याच्यामुळे आपल्याला घाम येतो इत्यादी. म्हणजे ती प्रत्यक्षात आहे दोरी, मला वाटलं साप त्यामुळे मला घाम आला. पण हे वैयक्तिक उदाहरण नसून एडवर्ड सईद म्हणतो की ह्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी, जे कोणी पाश्चात्य लोक पूर्वेचा अभ्यास करतात ते कन्सिस्टंटली वास्तवाचं यथातथ्य चित्रण करत नाहीत, हा माझा आरोप आहे असं एडवर्ड सईद म्हणतो. रिअल ओरिएंट आणि आयडियाज अबाउट ओरिएंट यांच्यामध्ये सतत कसा काय फरक पडतो, त्याला काय कारण आहे. त्याचं म्हणणं असं आहे की याचं कारण काय आहे, थर्ड मीनिंग ऑफ ओरिएंटलिझम ऍज अ कॉर्पोरेट इन्स्टिट्यूशन. ह्याचं कारण असं सगळेच मिळून हे पूर्वेचं चित्रण विकृत पद्धतीने का करतात, तर ही एक इन्स्टिट्यूशन झाली, ही एक व्यवस्था झाली की आम्ही सांगतो तीच खरी पूर्व दिशा आहे.
making statements about it, authorizing views about it, describing it, teaching it, settling it, ruling over it. Western style of dominating, restructuring and having authority over the Orient. हे सगळं कशासाठी? वास्तवापेक्षा वेगळं विकृत चित्रण कशासाठी करायचं? हॅव्हिंग ऑथॉरिटी ओव्हर दी ओरिएंट. पूर्वेवरती आपली सत्ता स्थापन करण्यासाठी पूर्वेचं असं विकृत चित्रण करायचं की हे लोक असेच आहेत, त्यांची हवा रोगट आहे, ही लोक, मगाशी जे सगळे आपण चित्रामधनं गुणधर्म बघितले ना, ते सगळे ह्या सत्ता स्थापनेसाठीचे आहेत की यातली माणसं फार महत्वाची नाहीत, ते रिकामटेकडेच असतात, हुक्काच ओढत बसलेले असतात, त्यांना काही गेनफुल उद्योग करायचे नसतात. त्यांच्या स्त्रिया पण अशाच असतात ज्या आपल्या काय म्हणून आपण त्याला भावना उद्दीपित करण्यासाठी आहे. पुरुष आहेत त्यांना कंट्रोल करण्याची गरज आहे. हे जे सगळे पूर्वग्रह आपण मगाशी त्या चित्रांच्या माध्यमामधून बघितले ते इथे आपल्याला एडवर्ड सईद सांगतोय की ओरिएंटालिझम पौर्वात्यवादी विचारसरणीने प्रभावित झालेली जी कोणी वासाहतिक राज्यकर्ते मंडळी आहेत, जी अशी चित्र काढतायत, पुस्तकं लिहितायत, इथल्या लोकांच्या बद्दल काही विधानं करतायत, या वेगवेगळ्या माध्यमांमधनं ते प्रत्यक्षात काय करतायत तर आपली पकड पूर्वेवरची घट्ट करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे ओरिएंटालिझम हा आपली सत्ता दृढमूल करण्याचा एक मार्ग म्हणून एडवर्ड सईद आपल्याला तो अधोरेखित करतो की पौर्वात्यवादी लोक जेव्हा जेव्हा म्हणतात की आम्ही इथल्या वेदांचा अभ्यास करतो, आम्ही इथल्या धर्मग्रंथांचा अभ्यास करतो, तुमच्या भाषेचं ग्रामर लिहून देतो, तुमच्या जिओलॉजीचा सर्वे करतो, इथं दगड माती काय सापडतंय ते बघतो, इथल्या झाडांचा सर्वे करतो, बोटॅनिकल सर्वे, हे सगळं ज्ञान कशासाठी ते निर्माण करतायत इथल्या भूप्रदेशांबद्दलचं तर ऑथॉरिटी, आपली सत्ता स्थापन करण्यासाठी. हा मुद्दा लक्षात आलाय? ज्ञान निर्माण करण्याचा हेतू सत्ता स्थिर करणे हा आहे आणि म्हणून हे ज्ञान असं विकृत पद्धतीने वास्तवापेक्षा वेगळ्या, वास्तवापेक्षा विपरीत अशा पद्धतीने मांडलं जात. मुद्दा लक्षात आलाय? हो. काय मुद्दा आहे? हे लोक असं का करतात? आमची संस्कृती घाणेरडी आहे, आमची महाकाव्य महत्वाची नाहीये, आमच्या इथलं खाणं वाईट आहे, आमच्या इथली हवा वाईट आहे असं, किंवा आमच्या इथली झाडं काय विशेष हे नाहीये, त्याच्यापेक्षा तिकडची जास्त भारी आहेत सगळे, असं चित्रण का करतात? याचं सगळ्या प्रश्नांचं उत्तर त्या भाकरी का करपली, घोडा का अडला, त्याच्यासारख्या या सगळ्या प्रश्नांचं उत्तर एडवर्ड सईदच्या भाषेत काय आहे? सत्ता स्थापन करणे. सत्ता स्थापन करण्यासाठी. आलं लक्षामध्ये? ओके. ठीक आहे, इथे आपण आजचं लेक्चर थांबवूया. 12:20 झालेत ना. एक सेकंड, स्क्रीन शेअरिंग स्टॉप करते. ओके. आता मला पहिले शंका काय आहेत का तर ते विचार. सो फार गोष्टी कळल्यात का, लक्षात आल्यात का? पण मॅम असे कोणी व्यक्ती असतीलच ना की जे या चष्म्यातून न पाहणारे. बरोबर, अगदी बरोबर आहे. आणि तेच एडवर्ड सईदचं क्रिटिसिझमही आहे पुढे जाऊन, जे आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघू की सईदनी जरी असं सगळ्या लोकांना एका मोजपट्टीमध्ये म्हटलं की तुम्ही सगळेजण राज्यकर्ते आहात आणि सत्ता स्थापनेसाठी आमचं विकृत चित्रण करताय, तरी सुद्धा आपल्याला माहितीच आहे, म्हणजे आपण आता मोल्सवर्थची डिक्शनरी वापरतो किंवा आणखीन कुणाकुणाचं काय काय आपल्यावरती खूप चांगल्या पद्धतीने उपकार केलेले असे राज्यकर्ते आपल्याला माहितीच आहे, किंवा राज्यकर्त्यांनी जाता जाता केलेल्या पण अनेक चांगल्या गोष्टी आहेत. या सगळ्यालाच तुम्ही सतत ओरिएंटलिझमच्या चष्म्यातून पाहणार का? हे एडवर्ड सईद वरती केल्या जाणाऱ्या टीकेमधलं एक महत्वाचं अंग आहे, ते आपण उद्या बघू. पण तुझा मुद्दा 100% बरोबर आहे की सगळेच लोक अशा चष्म्यातून पाहत होते का, हे आपण सईदला प्रश्नांकित केलं पाहिजे. येस मॅम, आता ओरिएंटलिझम किंवा म्हणजे पौर्वात्यवादी
प्रवाह तितका प्रबळ आहे का, किंवा मग त्याच्यात काय बदल झाले आहेत म्हणजे सध्याच्या म्हणजे इतिहास लेखनात? याचं हा पण एक प्रमुख आक्षेप आहे राहुल, ह्याच्यावरती एडवर्ड सईद वरती घेतला जाणारा, की तुम्ही ओरिएंटलिझम नक्की कशाला म्हणणार. म्हणजे उदाहरणार्थ आता समजा तुम्ही जेम्स बॉन्डचे सिनेमे बघता का? कधी बघितलेले ओके. जेम्स बॉन्डचा आता मला वाटतं स्कायफॉल किंवा की दुसरं मी डोक्यामध्ये कन्फ्युज करते. स्कायफॉल नाही, सॉरी, मिशन इम्पॉसिबलच्या एका टॉम हँक्स नाही, टॉम क्रूज, मिशन इम्पॉसिबलच्या एका ह्याच्यामध्ये अनिल कपूर चा हे दाखवलाय रोल. आठवतोय का तुम्हाला तो? अनिल कपूर त्या मिशन इम्पॉसिबल मध्ये एक विलन म्हणून दाखवलाय आणि खूप अत्यंत श्रीमंत असा मुंबई मधला तो धनाढ्य माणूस दाखवलाय आणि मोठ्या सर्व्हर किंवा काहीतरी अशीच टेक्नॉलॉजिकल गोष्ट आहे ज्याचा तो नियंत्रक असतोय असं दाखवलंय. तर मुद्दा असा की पाश्चात्य जगामध्ये पौर्वात्य लोकांचं चित्रण हे अजूनही तशा विकृत पद्धतीने केलं जातं का, आणि त्या सगळ्यालाच आपण ओरिएंटलिझम म्हणणार का? किंवा हा सिंपल गोष्ट, स्लमडॉग मिलियनेअर पाहिलाय तुम्ही? हो, म्हणजे थोडाफार तरी पाहिलाय स्लमडॉग मिलियनेअर. मग अशा हॉलिवूड टिपिकल जे सिनेमे आहेत त्याच्यामध्ये केलं जाणारं भारताचं असेल, आफ्रिकेचं असेल, पूर्वेकडच्या प्रदेशांचं असेल चित्रण, हे कसं केलं जातं? ते एका विशिष्ट अशा भूतकाळामध्ये किंवा विशिष्ट अशा वर्तमानामध्ये थिजलेलं गोठलेलं आहे, की वेगवेगळ्या पद्धतीने विविध रंगी चित्रण केलेलं आहे? हे सांगा बरं. सॉरी, विविध पद्धतीने मांडलेलं आहे असं वाटतं. हॉलिवूड सिनेमाचा मेन स्ट्रीमचा हिरो तुमचा इरफान किंवा नवाजुद्दीन सिद्दीकी होईल का? नाही. अनिल हॉलिवूडच्या पिक्चर मध्ये कृष्णवर्णियांना जसं कॉमेडियन, कमी बुद्धिमत्ता असलेला, दुय्यम दर्जाचा रोल असा. तसंच काळ्या लोकांच्याही बाबतीत होतं का? कृष्णवर्णीय म्हणजे आफ्रिकन अमेरिकन लोकांच्याही बाबतीमध्ये होतं का? त्यात पण म्हणजे मेन स्ट्रीम हिरो दाखवण्यात येतात ते शक्यतो नसतात, म्हणजे त्यांचे सहाय्यक कुणीतरी असतं, सेकंडरी कलाकार असतात. राईट, साइड किकचे रोल त्यांना येतात. स्त्रियांच्या बाबतीमध्ये काय असतं? मेन स्ट्रीम सिनेमामध्ये, आता हॉलिवूड मधनं बॉलिवूड मध्ये या पाहिजे तरी, क्लोजर होम, एखादी खणखणीत स्वभावाची कर्तबगार अशी स्त्री हिरो असलेले सिनेमे आपल्याला आठवावे लागतील की नाही, कहाणीसारखे. फिमेल सेंट्रिक मूवीज अशी आपण वेगळी त्याची कॅटेगरी करून टाकलेली आहे. पटतंय का? का होतं असं? हे सगळं ओरिएंटलिझम आहे का? नाही मॅम, त्यात एक पितृसत्ताक परंपरा सुद्धा वाटते. त्यात ती भारतात पण होती आणि तिकडे पण होती. म्हणजे एक पितृसत्ताक परंपरा होती. राईट. आणि म्हणजे राहुल, तुझ्या प्रश्नाचं उत्तर असं की आजही पूर्वग्रह दूषित चित्रण होतं का? तर हो, होतं. आपले पूर्वग्रह हे असतातच नेहमीच. पण म्हणून आपण वासाहतिक राज्यकर्त्यांसारखे तेच पूर्वग्रह आजही आपण बाळगतोय का? हो मॅम, त्याची पद्धत बदललेली असू शकते. ओल्ड वाईन इन अ न्यू बॉटल म्हणतात तसं. ती जुनीच दारू आहे, बाटली फक्त आपण त्याची बदलली. म्हणजे पूर्वग्रह हा माणसाचा स्थायी भाव आहे आणि तो खूप चुकीचा आहे असंही आपल्याला नेहमी म्हणता येत नाही, कारण आपण काहीतरी आपल्या पूर्व अनुभवावरूनच हे ग्रह करून घेत असतो, हो की नाही? की आता समजा
तुम्हाला माहिती आहे की आता आज कुंभोजकर मॅडमचं लेक्चर आहे, 11 वाजताची वेळ दिली आहे, तर तुम्ही असं गृहीत धराल की 11चं लेक्चर आहे म्हणजे 11:05च्या आतमध्ये नक्की लेक्चर सुरू होणार. हे तुम्ही तुमच्या पूर्वज्ञानावरून ठरवलं की नाही? का 11:15 वाजता आलात, जाऊ दे मॅडम 11:15ला घेतील लेक्चर म्हणून? कशाच्या आधाराने ठरवलं तुम्ही? 11च्या लेक्चरला 11 वाजता यावं, हे कशाच्या आधारावर ठरवलं? आधीपासून जे लेक्चर झाले त्यांचा अनुभव. हा, म्हणजे पूर्वग्रह म्हटलं तर तशी काही फार चुकीची गोष्ट आहे, अशातला भाग नाही. पण म्हणून तसंच गृहीत धरून आणखीन अन्याय्य पद्धतीने वास्तवापेक्षा विकृत असं काही चित्रण करणं ही अन्याय्य गोष्ट आहे की ज्याच्याकडे एडवर्डचे आपलं लक्ष वेधून घेतो, ओरिएंटलिझम मधून. पण अजून कुणाला काही आक्षेप आहेत का? ते आक्षेपांची आपण उद्या चर्चा करणारच होत नाही, म्हणून मी आता कट शॉर्ट केलं. नाही मॅम, मला असं म्हणत होतं की इतिहास लेखनामध्ये असं प्रवाह आहे. इतिहास लेखनात जसं आपल्याकडं म्हणजे मार्क्सवादी इतिहास प्रवाह, राष्ट्रवादी, सौराष्ट्रवादी इतिहास प्रवाह म्हणून असं काही आता सध्या आहे. डेफिनेटली आहे. आजही अनेक लोक की ज्यांना पुरेशी आपल्या भूप्रदेशांची ओळख नाही, पूर्वेकडच्या भूप्रदेशांची, तर ते पूर्वग्रह दूषित पद्धतीने, पक्षपाती पद्धतीने लिहित असतात. मग इतिहासच लिहितील असं नाही, न्यूज रिपोर्ट्स असतात, फिल्म्स असतात, म्हणजे डॉक्युमेंटरीज असतात, शॉर्ट फिल्म असतात. पण मुद्दाम तो विशिष्टाकडून सार्वत्रिकाकडे असा नेते की जेव्हा तू किंवा मी उठून नॉर्थ ईस्ट बद्दल काही लिहायला जाऊ तेव्हा आपणही ही लोक अशी असतात, ही लोक तशी असतात, अशा स्वरूपाचं पूर्वग्रह दूषित लिहू शकतो. आपण तसं करू का की नाही, हा आपल्या नजरेचा, आपल्या शहाणपणाचा, जाणीवेचा, संवेदनशीलतेचा भाग आहे. पण करू शकतो का? तर करू शकतो. किंवा स्त्रियांबद्दल किंवा आणखीन विशिष्ट कुठल्याही समूहांबद्दल पूर्वग्रह असणं ही कॉमन गोष्ट आहे, एवढा मुद्दा आहे. आता इतिहास लेखनाच्या स्पेसिफिक केसमध्ये राहुल तू विचारतोयस, तर निश्चितपणे आज सुद्धा पाश्चात्य लोक पूर्वेकडचे विषय जेव्हा काय म्हणूया अभ्यासासाठी घेतात तेव्हा सगळेच करतात अशातला भाग नाही, पण असाही विचार करणारी लोक की ज्यांचे अजून काय म्हणूया जाणीवा पुरेशा संवेदनशील झाल्या नाहीये, अशी लोक आजही आपल्याला आढळतात की जी पौर्वात्य लोकांबद्दल असे शेरे मारून इतिहास लेखन करताना आपल्याला आढळतात. अर्थात त्याला अकॅडमिक फील्ड मध्ये कितपत सन्मान दिला जातो, तर अजिबात सन्मान दिला जात नाही. पण म्हणून तसं प्रोड्यूसच होत नाही का? तर डेफिनेटली प्रोड्यूस होतं, तसं काम प्रोड्यूस होतं, पण त्याला आज अकॅडमिक विश्वामध्ये मान दिला जात नाही, जो एकेकाळी दिला जात होता. अजून नो क्वेश्चन्स? ठीक आहे, इथं रेकॉर्डिंग थांबवते.